पॉइंट्स वगैरे करून आलोय आणि खूप कंटाळ पण आलाय. तरी पण आता महाराजांच्या किल्ल्यावर आलो आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. आता आत आलोय आपण आणि ही बघू शकता तुम्ही अतुल शौर्याची सरसेनापत आंबेराव मोहिते. कर बरं काय केलं यार वाचला. तू कुठे गेली सांग. तू कुठे गेली? लग्न झालं ना तुझं? स्वीटू काय पाहिजे? हे पाहिजे बोलतो मला, हे पाहिजे. तर मित्रांनो इथे आलोय आपण लोड विकला आणि इथे हे बघा इकडचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आणि पाहिजे त्याला तिथं अफजल खानाचा पोट फाडला गेला होता. पोट आणि मुंडका पण कापला गेला होता. तर आपण तिकडे जाणार आहोत. चिमल पॉईंटची फील येते रे. गपरे आकाशातील तारे दुनिया कर बरं काय केलं यार वाचला. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कालचा सगळा प्रोग्राम आटपून म्हणजे सगळं लग्न वगैरे सगळं आटपून आज श्रेयस बोलला की एक दिवस थांबा म्हणजे आजच निघणार आहोत ठाण्याला. तर रात्रीची त्याने ट्रॅव्हल बुक केलं आहे. तर तो बोलला की आता आहात तर परत कधी याल महाबळेश्वर फिरून जा. तर ठीक आहे बोल चालेल. तर आज आलो आहोत आम्ही महाबळेश्वर फिरायला. तिथून मग बहुतेक प्रतापगडला पण जाणार आहोत आणि मग तुम्हाला दाखवीन कसं काय ते पुढे. आता थोडासा एक काय होतं रेस्टला थांबलोय. आपण ब्लॉगमध्ये दादाला दाखवलंच नाही ना. हा अभि दादा श्रेयसचा मोठा दादा यांनी पहिला बोलत होते दादाबद्दल. तर दादाने आमच्यासाठी खूप मॅनेज केलंय. खूप सारं म्हणजे ट्रॅव्हल्स पासून राहण्याची खायची जेवायची आणि आता इथे फिरायला आणले दादा मुलेच सगळंच मॅनेज केलंय. हा श्रेयस आणि श्रेयसचा दादा आणि ही आहे दादाची छोटूशी स्वीटू. जाम जाम ड्रामावाली आहे भाई. ऍक्टिंग म्हणजे नेक्स्ट लेवल वाली नेक्स्ट लेवल. हा बघू शकता क्युटनेसचा भंडार. ही याच्याकडे चिपकून राहिले आले तेव्हापासून. आमच्याकडे एवढी येत नाही. त्याला तोच आवडतोय आता. पण आहे चांगली आहे पोरगी चांगली आहे. तर आम्ही इकडे थांबलोय तुम्ही बघू शकता. तुम्ही बोलाल काय? हॅलो गाईज. तेवढंच येतं हॅलो गाईज. काय हा हिचं कॅप्चर करे मला परत बोल. काय बोलते तू ते सांग. नाही सांग ना एकदा सांग. सांग स्वीटू सांग स्वीटू एकदा सांग. ए स्वीटू कसं बोलतो स्वीटू ए तू हुशार आहे की नाही? स्वीटू चल स्वीटा बोल. नाही स्वीटा बोल बघ ना काय बोलायचं आहे. तर मित्रांनो आता आपण आलो इकडे महाबळेश्वरच्या कुठल्या पॉईंटला आलो इथे. कुठला पॉइंट आहे रे हा पॉइंट कुठला आहे? पॉइंट नाही आहे असंच आहे. आम्ही थोडा रेस्टला थांबलोय. हिडन लोकेशन आहे खूप छान आहे मित्रांनो. ते येऊन जरा असं रिलॅक्स वाटलाय आणि आता आपण जाणार आहोत महाबळेश्वरला ना. तर महाबळेश्वरला आपण जाऊ. मी आता थोडा झोप काढून घेतली. दादाला इकडे थोडंसं ब्लॉगिंग करायला दिलं. मग तर आता आपण चला गाडीमध्ये बसू पटकन आणि जाऊ. चला चलो सरे बसा. आलोय पैसा पैसा जाऊ. आपला भाऊ छोटा आम्ही छोटे येणार आहे. काय घे तिकडे हिरो फ्रॉम संभाजीनगर.
मोबाईल दे रे तुझा. ज्यापासून आपण आलो तो आपण पहिला हेच होतो बरोबर की नाही आला ना जर तर मित्रांनो आता आपण आलोय इथे लॉडविक पॉइंटला आणि इकडे बघूया आता आपण चाललोय सगळे हे सगळे बघा किती जण आलोत गाडीत आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 जण गाडीत आलो ते बघू शकता. बाळ सांगतो तुम्ही. अरे आणि हा बघा पार्टी 10 हे काय माहितीये का हत्ती इकडे येऊ नये म्हणून यासाठी यातून हत्ती जबरदस्त माहिती दे. मला अशी मजुमल बॉयची फील येते रे. गपरे हे थंबनेलला मी पाहिजे. 12 पॉइंट आहेत इकडे टोटल सगळे म्हणतात. तिकडे ते काका पण म्हणत होते 12 पॉइंट आहेत. बघू सगळे जमले तर आपण ते पण ट्राय करू. आता पहिल्याच पॉइंटला आपण इथे चाललोय लॉडविक पॉइंटला. चला पटकन जाऊ तिकडे. पूर्ण असा घाटच आहे तिथपर्यंत पाणी झालं तेव्हा हे गाव वगैरे हा हे ना 5 गणीच आहे ना ते. नाही 5 गणी इकडे वाटतं तो मधला सपाटवाला. हा 5 गणी इकडे आहे मग चालू ना हे फक्त महाराष्ट्रात पॉसिबल आहे. प्रतापगड दिसतंय काय तर मित्रांनो इथे आलोय आपण लोडविकला आणि इथे हे बघा इकडचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आणि इथे आहे तर मित्रांनो आणि हा आहे एलिफंट पॉइंट. इकडे पण आता आपण थोड्या वेळात जाऊ. प्रतापगडला आणि इथे आहे प्रतापगड ना इकडे. हा प्रतापगड आहे हा तिथे जायचंय. अच्छा आता महाबळेश्वरचे पॉइंट करूया नंतर मग तिथे जाऊया. परत बोल आधी महाबळेश्वरचे पॉइंट करूयात नंतर मग प्रतापगडला जाणार. तिथं अफजल खानाचा पोट फाडला गेला होता. पोट आणि मुंडका पण कापला गेला होता. तर मग आपण तिकडे जाणार आहोत. चला पटकन जाऊ. चला आता पुढच्या पॉइंटला जाऊ. डोंगरदारात आहे ना ते असं कोयना धरण जेवढं आहे ते पाणी लांबपर्यंत पसरते. अरे पाणी असताना धरत चालायला मजा येते. आपण मॅपवर बघितलं ना इथून कोयना नगरपर्यंत दिसतं असं पाण्याची. ड्रोन पाहिजे होतं रे. चला ड्रोन तुझा 1 किलोमीटर जाईल जिम्म्यातच अडकल. नाही ड्रोन जातो बराच जातो. एकदम खाली नाही जाणार. इथे खाली जाईल तिथे नाही जाणार. तेवढा जास्त जातो. जेवढा जास्त महाग असतो तेवढा जातो. वॉट अ व्ह्यू. मित्रांनो काय व्ह्यू आहे इकडून. डायरेक्ट एक छोटासा गाव पण आहे बघा. घर आहे तशी. चला आता आपण पुढे जाऊयात. आई शपथ खरंच लोकेशन सर्व इथे व्ह्यू बघितला तर खूपच छान आहेत ना रे. आई शपथ अभी कुठे चल. बघा कशी फोटो काढतात सगळी. तेवढंच गाव असणार ना. वाडे असतो वाडे. तेवढं आसपासला तेवढं शेती आहे बघ. ते वाडे एकत्र होय आसपासला तेवढी त्याला काय झालं अचानक कुठं जायचं त्यांना. इमर्जन्सीला काय करत असतील कुठे जाणार. यांना 25-30 किलोमीटर शिवाय काय नाही.
बघा मित्रांनो, थांब थांब. ये आणि हा आहे एलिफंट हेड. काय व्ह्यू आहे मित्रांनो, काय तुम्हाला कुठल्या शब्दात सांगू. आपण तिकडे होतो मगाशी. पण मगाशी तिकडे होतो आणि आता इथे आलो. बघा मित्रांनो, आपल्या इथे सर्व आता फोटो वगैरे काढून झालेला आहे आणि आता आपण चालू आहे खाली परत. चल रे. जय श्रीराम. पण आलो वरतून चढून आणि आता इकडे आपण इथे लिंबू सरबत पितो सर्व. काय पाहिजे? हे बघा बसलेत पिण्यासाठी लिंबू सरबत. हे बघतो. आता आपण आलो सर्व इकडे. लिंबू पण पिऊन झालंय आणि आता आपण सर्व इकडचे 2 पॉईंट केलेत आणि आता आपण चाललोय परत गाडीमध्ये. हे बघा सगळे बसतायत, आपण पण पटकन बसून घेऊ. घाणीतून आल्यावर पण तर आता आम्ही बाहेर पॉइंट कुठला अच्छा या साईडला होता रे. आपण आलो तेच जाऊन. मित्रांनो आता आलो आपण एल्फिन्स्टन पॉइंटला. हे बघा इकडे असं सर्व काही फ्रूट्स वगैरे, गोळा, लिंबू पाणी वगैरे इकडे मिळत आहे. चांगलं आहे म्हणजे, ठीक आहे मतलब, ठीक आहे, चांगलं आहे. मित्र हे बघा एल्फिन्स्टन पॉइंटला आलो आपण. हे सगळं बघायची गरज नाही, ते दिसतं त्यात. हे बघा व्ह्यू समोर. मित्रांनो पुढे जाऊन आपण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बघा इथून का नाही, तुला तिकडे चालू जावं लागेल. तिकडं गाव आहे, तिथनं तुला वर यायला येणार. कसं हँडल करावं लागेल रस्त्या. धरण इथून 100-125 किलोमीटर इथून पाणी आहे. होय. कडक रे. मॅप सांगायला लागला रे आवी. काय झाले? मॅप सांगायला लागला रे आवी. काय म्हणते? मॅप सांगते 20 रुपये पर पर्सन घेतात खरे, पण वर मित्रांनो आलो पण लगेच आम्ही पटकन, कारण आपल्याला दुसरे पण पॉईंट करायचे आहेत. पटापट बसून घेऊ आणि आपण जाऊ दुसऱ्या पॉईंटला. मित्रांनो हे बघ शकता आपण आता कुठला पॉईंटवर आलोय. सावित्री. कुठला? सावित्री पॉईंट ना. तर आपण मित्रांनो सावित्री पॉईंटला आलो आणि इथे आपण बघू शकता इथे खेळणे आपण व्हरायटीज पण खूप आहे. आणि हे बघा मला पर्सनली आवडलं आहे. क्रॉसबो बरं आहे. क्रॉसबो बघा कसला आहे, खतरनाक एकदम. याचा एकदम दिसते काय ते बोलतात ते बघा. हे बघा पॅरिस, दुबईचा वगैरे. आपण येताना बघू. आता आपण पुढे जाऊया इकडे पॉईंट जवळ. चल आपण पटकन जाऊ. चल भाई. लाकडाचे आहेत सगळे, पण लाकडाचे आहेत. बुलेट बघ. अरे मित्रांनो आपण पुढे जाऊयात. हे बघा स्प्राउट्स वगैरे मिळते. अर्थर सीट पॉइंट गाईड संघटना सर्व इको पॉइंट्स. पण घेते असं वाटतं. पण तो चावतोय ना, रोजच्या माणसाचे हे आहेत ना, त्यांचा खेळतो. आमीन भैया दात बघतोस भाई. हो मग येड्या. हेल्प.
आणि पाहिजे त्याला शपथ आई चला जवळ नका जाऊ गर्दी करून त्याला पण समजतं तेवढं खाली पचका केला आपला सर त्याला पाणी प्यायला आपली वाटत तर मित्रांनो आता आपण आलो इको पॉइंट ना इको पॉइंटला आलो ना आता आपण विंडो पॉइंट विंडो पॉइंट मित्रांनो आता आपण आलोय विंडो पॉइंटला आणि इकडे पण हे बघा आई शप्पथ मोबाईल बाहेर काढायला भीती वाटते एवढा खतरनाक हा असा पॉइंट आहे धक्का लागला तर गेला खाली मोबाईल पण जाईल माणूस पण जाईल मोबाईल मी घेऊ तर मोबाईल नाही जायला पाहिजे तेच वाटतं बघ पहिला कधी पण शपथ क्या बोलने का इस नजारे को क्या है नजारा आता मी पुढे चाललो इकडे नाही रे हा कुठला पॉइंट आहे मॅल कॉलम पॉइंट आहे हा विंडो पॉइंट आहे बोलता कोण बोलला विंडो पॉइंट केला तर मॅल कॉलम पॉइंट आहे यार धर समर्थ तू सांगतोय ना त्याला बोल ना तुझं ऐकतोस तो काय सांग देशों बरस अपनी देश का लगाने का ओटम का जगह है रोज पकड़ कर सह्याद्री पर्वत पर वो लोग ने जगह बनाई थी इसी कारण ये जगह का नाम मलकम पॉइंट ऐसा रखा है अपना एक खड़ा इधर तर आता आपण आता जाऊ पुढे मित्रांनो आता आपण इथून आता चाललोय परत रिटर्न वरती बघा इकडचा पण इथून व्ह्यू बघा जाताना काय भारी आहे हे बघा चाललेत खाली सगळे मी पण चाललो खाली तर कसा आहे आजचा एक्सपिरियन्स तुझा फिरण्याचा भरपूर कुठे रे कुठला पॉइंट हा बघा टायगर पॉइंट असं ना विंडो पॉइंट कुठे त्याला तर समोर जाऊ आपण टायगर स्प्रिंग पॉइंटला विंडो पॉइंट कुठे काय मी त्याला कुठला विंडो पॉइंट दिसलाय मी पण वैशिष्ट्य असते बघा काय पॉइंट आहेत आपण जाऊ तिकडे आता आपल्याला पॉइंट दिसत आहेत मित्रांनो ते पण जा प्युअर नॅचरल वॉटर तिथे बघ काढायचं आहे नाही आता बर ए ब्लॉगर कुठे आहे ए तुमच्या बुटाचं ए भांड टाकून कोसपाट लागलं लागतं मला बघ माग ऐकवायचे पाईप येते का हो कुठनं टाकले खोदून बघ अभि नाही अनिकेत पिऊन सांग ब्लॉग मध्ये आले ए ब्लॉग मध्ये घेतलंस काय हा तू पिऊन सांग आता ₹5 घोट ₹5 घोट दे या एवढा फास्ट कसं आहे थंड पाणी आहे कडक मग खतरनाक पाणी आहे गोड पाणी ना फ्रूट सेट चल फ्रूट सेट ओ हवा बंद आहे आलोय हा पण कुठलं तरी पॉइंट आहे मला नाव पण ते माहित नाही ते लिहिलंय पण काय नाही काय माहित पण खूप छान आहे ते बघू शकताय ते सर्वजण फोटो काढतायत आणि हे बघा तू गॉगल का नाही घातला रे गॉगल समजत नाही जरा व्हिडिओ काढताना कसं समजणार सांग मला वरचं पण काय दिसणार नाही जरा. एक मिनिट तुला ऊन आपला छोटी वाटत कारण खालची जमीन दिसत नाही 근데 오바리에 대한 모습은 빠지겠네. 어디들이 찜고.
वर जरा असं होतेच काय शपथ जा हात काढा पण बाहेर भीती वाटते बा सर्व इकडे आता आपण मिसळपाव वगैरे खाऊन झालाय नाश्ता करून झालाय आणि आता आपण चाललो गाडीमध्ये आणि इथून आपण जाणार आहोत डायरेक्ट प्रतापगडला. चला पटकन गाडीत बसून घेऊ. नाश्ता करून मस्त झाला काय रे नाश्ता बरा झाला एक नंबर आता थोडासा बरं वाटतंय. थोडीशी आधी झोप पण येत होती मग आता नाश्ता झालाय तर आता थोडं ठीक वाटतंय. नाश्ता पण भारी होता. बघा गॅरेज आहे हे आता आपण गाडीत बसतो त्या साईड. जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर पड़ेंगे. आता इथे दादानी गाडी लावतोय. आता आपण आलोय म्हणजे प्रतापगडला आलोय. प्रतापगड फोर्टला आलोय मित्रांनो आणि सर्वजण इथे उतरलेत. तर चाललोय वरती आणि वाजलेत आता 4 वाजायला आलेत आणि आपण चाललोय वरती. माझं तर फर्स्ट टाईम आहे मी ते पहिल्यांदाच येतो या किल्ल्यामध्ये. आपण जाऊ पटकन वरती आणि तुम्हाला पण तिकडचा व्ह्यू दाखवू. चला पॉईंट्स वगैरे करून आलो आहे आणि खूप कंटाळ पण आला आहे. तरी पण आता महाराजांच्या किल्ल्यावर आलो आपण तर कंटाळ सोडायलाच लागेल आपल्याला चढायलाच लागेल आपला किल्ला. महाराजांचा किल्ला बघण्याची वेगळी उत्सुकता असते. आता आपण चाललो आहे वरती. एक्साइटमेंट. शिवप्रताप आम्ही पण घेऊ आपण सगळे सगळे घेऊ आणि जाऊ लडाखला जाऊ. आमची पण ग्रुपची काय बोलताय सिंगल सीट ग्रुप ट्रिप. हे तसं हातबीत नाही लावायचा ही गाडी लाव. चला चला त्यात आरशात. तर मित्रांनो पायरी चढायला सुरुवात केली आणि आता आपण किती वेळ लागेल रे. जवळच आहे ना जवळच आहे ना. अरे आलो पण गाडीनेच अर्धा आलोय. अर्ध्यापेक्षा जास्त गाडीनेच आलो. बघा हे इकडे आहे बघ ते अफजल खानाचं समाधी काय बोलतो समाधी पुरलं पहिलं ना हो ते पण लावलं होतं. कुठे कुठे काढून टाकलं. हे का बांधलेलं आहे. फोटो काढून त्याचा. कीड बघा मित्रांनो आलो आपण लगेच चालता चालता बोलता बोलता लगेच. हा प्रताप हा हे बघा पालखी मार्ग नगरखाना अँड दीपमाला तलाव. तोफीवर बसू नये बरोबर. काम काय झालं तोफी सगळंच उडवता येईल.
पाणी पिऊ दे. बूट बूट काय पण बोलते. अरे अजून पुढे तिकडे बघ 1 पॉइंट बुरुज आहे हा. अजून वर जायचं आपल्याला. वर चढलास पण वरती वरती आहे वरती आहे. आणि त्या तलवारला ना त्या टाइमातला आम्ही बघितलं ना तेव्हा फडके लावले त्याला रक्त होती. सर सेनापती पीठ बनवायचं आहे ना ते. त्याच्यात धान्य टाकायचं आणि फिरवायचं पीठ बनतं ना. मित्रांनो खरं सांगू तुम्हाला महाराजांच्या किल्ल्यावर येण्याची अशी म्हणजे आतून वेगळीच म्हणजे अशी काय बोलणार. जरी कंटाळा आलेला असला ना तर तो पण निघून जातो. काय बोलणार आता महाराजांच्या किल्ल्यावर आलोय. नो वर्ड्स. आलन करताना दिसतो आपला रितेश भाऊ माकडासारखा सगळे चढणार आहे. तर मित्रांनो आता आपण आलो किल्ल्यावरून मस्त वरती. आता आलो वरती जाऊन आलो खूप छान वाटलं. आणि आता आपण चालू वरती. सर सेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे तिकडे आपण जाऊ. आणि तुम्हाला जर वाटलं दिसायचं तर तुम्हाला दाखवू. हे बघा मित्रांनो इकडे महाराष्ट्र शासन यांच्याकडून आपल्याला इकडे मॅप देण्यात आला आहे. तुम्ही मॅपचा वापर करू शकून इकडे तुम्ही किल्ल्यावर फिरू शकता. सर्व माहिती इकडे आहे. मित्रांनो आता आपण इथून वर आलो ना त्या मॅपच्या इकडून सरळ चालत तिथून 2 असे रस्ते आहेत. आपण आता इथून जाणार आहोत आणि येताना इथून येणार आहोत. आपण आज जाऊया पटकन. सर्वजण आज चाललेत. इथे फालतूगिरी करायची ना. तर मित्रांनो चप्पल वगैरे काढून झालं आणि इकडे महाराजांची शिवजयंतीची पेंटिंग आहे बघू शकता. आणि आत आहे श्री भवानी देवी मंदिर संस्थान किल्ले प्रतापगड मंदिर आहे भवानी मातेचं. आज जाऊ आपण आता. चला हे आत हे आहे का शिवशंकर. आता आत आलो आहे आपण आणि ही बघू शकता तुम्ही अतुलन शौर्याची सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अफजल खानाच्या बरोबर झालेल्या युद्धात 1659 साली अफजल खानाच्या 600 सैनिक एका दिवसात या तलवारीने मारले. बघू शकता ही तलवार समोर आहे. बघूनच मित्रांनो आपला ऑरा आहे ना काय बोलणार. तिथून समोरून चालत आलो मंदिरामध्ये. हे बघा महाराजांचा मावळा समोर. एकदाच टर्कन हे झाली माझी पण. तर मित्रांनो आता आपण चालत आलो एकदम वरती. आणि इथे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक. इथे हे बघा इथे मस्त एक गार्डन पण आहे. कृपया आपली पादत्राणे याते काढावीत. हाय नेटवर्क आहे. अरे याचा फोन कराय तुमचा फोन कोणा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, नमः पार्वती पते, हर हर महादेव. स्वीटू स्वीटू आतू कुठे गेली सांग, आतू कुठे गेली? लग्न झालं ना आतूचं? आता आतू घरी कधी येणार? उद्या. अरे न्यायला जाणार आम्ही. मग आतू घरी आल्यावर खायला काय देणार? हा काय देणार? काय देणार? आमटी आणि भात. अरे बाप, ठीक आहे. तू मोठी झाली. किती वर्षाची आहे तू? 4 3 बोलली ना पहिला? बरोबर बोलली का? 3ची आहे बरोबर. आता 4 हो, पुढच्या महिन्यात 4 महिने. मग तुझा पुढच्या महिन्यात बर्थडे आहे? अरे हा, मग आता लग्न झालं, आता तुझा बर्थडे ना? मग बर्थडेला आम्हाला बोलवणार ना? हा येणार, आम्हाला बोलवणार ना? आणि केक देणार ना? ठीक आहे, मग आम्ही येणार. हा आम्ही परत घराच्या खाली करणार बस. ठीक आहे, पण आम्हाला बोलवणार ना? ठीक आहे, चला आम्ही येणार. बाळाचं बर बर, ठीक आहे, चालेल. हा त्याचा स्माईल कर, स्माईल कर. ही असं असे. आता आपण आलोय इकडे हॉटेलमध्ये, हॉटेल सिल्वर पाम मध्ये आलोय आणि आपण आता 8 वाजलेत, 8:15 वाजलेत. आपण इथून महाबळेश्वरवरून, प्रतापगडावरून काहीतरी 6 वाजता निघालेलो आणि आता 8 वाजता इथे येऊन पोचलोय हॉटेलमध्ये आणि मस्तपैकी आता जेवतोय. आणि आज रात्रीचंच आपल्याला निघायचं आहे परत घरी जाण्यासाठी. आपली काहीतरी 10ची 10:30ची बस आहे त्या आणि आपण जाणार आहोत. पण आता पहिला आपण जेवून घेऊ पटकन. इथे हात धुवायला सगळे चाललेत, पण हात धुऊया पटकन. चला. स्वीटू काय पाहिजे? हे पाहिजे बोलतो, मला हे पाहिजे. हे काय माहिती आहे का? हे काय आहे माहिती आहे का? हे पाहिजे काय? बघू जरा मेनू काढते. बघ तू मेनू काढ. थांब, देत आहेत पाणी. बस मागं बघूया काय ऑर्डर करतायत. स्वीटूसाठी काय आहे? आपल्याला जे असेल ते आहे ना, जे कराल ते खाणार. आपले काही नखरे नाही. जेवणाला नाव नाही ठेवायचं, जो भेटेल तो खायचा. त्याला बोलतात संस्कार. सोमवार आहे रे. बरोबर आहे, सोमवार आहे. आज उपवास, आज तुझं नसतो, आमचा असतो बाबा. उपवास असते. सोमवार उपवास म्हणजे उपवास जेवून. काय मागवलं हे आपण दादा? काय मागवले? काजू सिंगापुरी. काजू सिंगापूर सिंगापुरी सिंगापुरी काजू सिंगापूर. अच्छा, ओके. स्पेशल आहे यांचं, सिल्वर पाम स्पेशल. अच्छा, इकडचं स्पेशल डिश आम्ही मागवलं आहे. आमचे काय बोलतात, डिश काय मराठी काय बोलतात, भुकायले काय बोलतात, आवरे मित्र सुरू झाले आहेत. आम्ही पण मित्र जेवण घेतो. मिळू जेवणानंतर. मला जेवण झालंय. आता परतीचा प्रवास, पण पहिला घरी जाऊन बॅग चेक करू आणि मग नंतर आपली ट्रॅव्हल्स येईल 10 वाजता ना. 10 वाजता 10 वाजता ट्रॅव्हल ना भाई सेल्फी काय दिला का रे मी? हे काय व्हिडिओ काय?
बरोबर आहे ना नाही काय तर जेवण झालं आहे आता आम्ही बरं येतोय इकडे कॅमेरा इकडे बरोबर आहे ए नाही बरोबर आहे काय नाही हे तुम्ही बसून घ्या मी सांगतो मागच्या गाडीत तर काय हा जेवण झालेलं आहे जेवण झालेलं आहे आता जेवण कसं झालं पहिलं एक नंबर काय आवडलं सगळ्यांना आता आवडलाय परतीचा प्रवास आहे सगळे आता पहिले काय रूमवर जाऊन आपली बॅग चेक करणार भरणार आणि मग आपलं ट्रॅव्हल्स 10 वाजता येईल वाटते 10 वाजता नंतर ट्रॅव्हल्स घेऊन ठाणे बॅक टू ठाणे तर चला घरी जाऊ चेक करू सगळ्यांना एकदा लास्ट वेळा भेटू आणि मग येऊ तसं परत आपण सुरेश एक गप हे दिसते चला भेटू ठाण्याला आलीस ना का सांग आम्ही येऊ तुला भेटायला फोन कर आम्हाला सांग आम्हाला फोन कर आम्ही याला सांग याला आठवण दे तो फोन नाही करणार त्याला सांग फोन करणार खिजूया आता जाऊ जाऊ ना भाई असेल श्रेयस घेऊन चल समर्थ छोटा समर्थ चला बाय बाय चल समर्थ बाय बाय इकडे चिच्चा जाऊन बोला ना चिच्चाला काय नाही असंच रे सांग काय सांग अरे मला पुढे जाऊ दे ना इकडे राईटला आहे तू राईटला नाही आहे. इथून पण दिसते की नको इकडून आहे. 25 च्या थांब जरा ब्लॉग मध्ये काय तू काय काय झालं काय काय ना असंच धन्यवाद तुला आम्हाला एवढं लांब बोलवलं वगैरे है ना हिशोब हे रिपोर्टर चांगला आला तरी बोलवलंय म्हणून अरे आम्ही काय फुकट असणार नाही ना अरे पण नाही चिच्चानी जाम तुम्हाला पाठीपोत सांग रे हाय जागा खड्ड्यातच जायचं कोणतरी कोण नाही आता काय चिच्चाच्या लग्नाला यायचं ना आपण इथे करतोय अरे मग पाठी जाणार मध्ये मग सांगशील अरे कुठे जायचं दिसला पाहिजे किती रे तो. वाटते है ना तिच्या पुण्याला करशील का इकडे करशील बघूया जिथे भेटेल तिकडे करायचं म्हणजे करणारच आहे मग करायचं ना. एकदा नाही आलं तर हळद येणार कोणती आहे नक्की तेच ना चला हा एक बॅग ठेवतो पाणी आहे ना. चलो गाइस चलो गाईच वापस मिलते अगले ब्लॉग में स्वीटू बाय बाय तो कर ब्लॉग को एक बार चलो बाय 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 बोल बोल असं लाईक शेअर लाइक लाईक बोल शेअर लाइक सबस्क्राईब येस बाय बाय येस चलो याला घेऊन चला आपण चालू दादा चला दादा टेन्शन चला मस्त फिरवलं आम्हाला बाय 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 कर बाय 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 तू ये ठाण्याला चल दादा चला हा चला चल रे भाई तुम्ही सांगा तिला चल 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 बाय बाय अरे भाई तू पण हजर चल चला चले तर फायनली आमची जी सातारची ट्रिप होती ती कंप्लीट झाली आहे आम्ही परत ठाण्याला निघालो आहे आणि खूप भारी वाटलं कारण वाटलं नव्हतं की म्हणजे आम्ही दुसऱ्यांच्या लग्नात आलो आणि काय म्हणतात पाहुणे म्हणून गेलो आहे असं वाटलं घरातच लग्न होतं आणि त्यांनी जे आम्हाला ट्रीट केलं ते फॅमिली सारखं हा एकदम family फॅमिली भाव कसे सख्खे भाऊ तसं आम्ही तिथे राहत होतो आणि सगळं म्हणजे सगळं काही जे काय आम्ही केलं ते सगळं आम्हाला खूप ब्लॉगमध्ये बघितलंच असं तर खूप भारी वाटलं खूप काय बोलशील मला तर खूप आवडलं एकदम भारी फॅमिली श्रेयसची आणि बस थम्सअप काय नाही बोलतं काय तरी श्रेयसच्या फॅमिलीबद्दल अरे एक दोन शब्द श्रेयसच्या फॅमिलीसाठी वर्थ नाही एवढी भारी फॅमिली आहे भारी एकदम फॅमिली म्हणजे तुमचं बोला काय नाही आम्ही नंतर बोलू आता करू डायरेक्ट कॅमेरा केव्हा कट करा
कट कट कट. तर दाखव. तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी आम्ही सर्व रेडी नव्हतो तिकडे- तर आम्हाला मध्येच बोलवण्यात आलं तर त्यामुळे आमच्यात शब्द निघत नाही ठीक आहे. तर कट हा नंतर दाखव. असं नको आता वेगळंच वाटते पुढे नंतर कट करा रे आपल्या मित्राला लाजतायत पण ठीक आहे. थँक्यू लाजतात नाही असं काय पण सांगू नको. अरे लाजतायत तर लाजतायत. नाही लाजत नाही ना ऑडियन्स. ठीक आहे काही नाही पण खरंच खूप थँक्यू श्रेयस अँड फॅमिली. खूप थँक्यू तुम्हाला आणि असंच मिळू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक शेअर्स अँड सबस्क्राईब.